Good morning and welcome to the fourth lecture of some basic concepts of chemistry. आपण ऑलरेडी 3 लेक्चर कव्हर केलेले आहेत आणि 3 लेक्चरमध्ये आपण बेसिक टर्म काही कव्हर केलेले आहेत, बरोबर. आय होप तुम्हाला 3ही लेक्चर ऑलरेडी क्लिअर आहेत, 3ही लेक्चर समजलेले आहेत आणि तुम्ही 3ही लेक्चर रिवाइज करून आलेले आहेत. ठीक आहे. आपण एक लास्ट लेक्चरमध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट केला होता, प्रोबॅबली आज आपण तो संपवेलही. टॉपिक होता मास कन्सेप्टचा. आपण काही मास कन्सेप्ट पाहत होतो आणि आपण 2 मास कन्सेप्ट कव्हर केले होते. एक होता ॲटॉमिक वेट, सेकंड होता मॉलिक्युलर वेट. ठीक आहे. आपला आजचा अजेंडा काय राहील, तर आपला आजचा अजेंडा राहील फॉर्म्युला मास. हा स्टडी करायचा आपल्याला, जो मी लिहिला आहे पण बोर्डवर, फॉर्म्युला मास. ठीक. त्यानंतर कव्हर करायचं आपल्याला मोलार मास. मोलार मासला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय असतो, देन ॲव्हरेज मॉलिक्युलर वेट काय असतो आणि ॲट द एंड आपल्याला पाहायचं आहे की मोल इन टर्म्स ऑफ मास. काय एवढं आपला आजचावाला अजेंडा राहील. म्हणजे जे मासचे कन्सेप्ट आहेत, हे मासचे कन्सेप्ट आज आपण पूर्णपणे कव्हर करेल. सो सुरू करूयात आजचा लेक्चर. आणि आजचा फर्स्ट 1 पॉईंट फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास हा ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास यांच्याशी मिळता जुळता आहे. जर तुम्हाला ते 2 कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर असतील की ॲटॉमिक मास काय असतो अँड मॉलिक्युलर मास काय असतो, ठीक, देन फॉर्म्युला मास खूप इझी आहे. जरा एक्झाम्पलनं बोलूयात. मी बोर्डवर 2 एक्झाम्पल लिहितो, लक्षात. एक्झाम्पल थ्रू समजूयात. एक्झाम्पल मी बोर्डवर 2 एक्झाम्पल लिहिले. एक लिहिला मी मॉलिक्यूल मिथेन म्हणजे CH4, ठीक, अँड सेकंड लिहिला मी NaCl. फर्स्ट मी मिथेनबद्दल बोलतो. जर मिथेनसाठी मी एक स्टेटमेंट बोललो की मिथेनमध्ये 1 कार्बन 4 हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवतो. पाच स्टेटमेंट रिपीट बोलतो मी की मिथेनमध्ये 1 कार्बन 4 हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवतो. स्टेटमेंट करेक्ट आहे का? आन्सर आहे यस. स्टेटमेंट इज करेक्ट की मिथेनमध्ये 1 कार्बन बॉन्ड बनवतो विथ 4 हायड्रोजन. पण हे जर मी NaClला बोललो की NaClमध्ये 1 Na 1 Cl बरोबर बॉन्ड बनवतो, तर स्टेटमेंट रॉंग आहे. आता प्रॉब्लेम आहे की इथे हा स्टेटमेंट करेक्ट आला की 1 कार्बन 4 हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवतो, हा स्टेटमेंट करेक्ट आहे. पण असा स्टेटमेंट मी जर इथे अप्लाय केला की 1 Na 1 Cl बरोबर बॉन्ड बनवतो, तर स्टेटमेंट रॉंग आहे. पहा रॉंग काय समजवतो. पहिले तर हे समजून घ्या की मिथेन एक कोव्हॅलंट मॉलिक्यूल आहे अँड NaCl एक आयोनिक कंपाऊंड आहे. डिफरंट आहे, सेम नाही आहे. जर आपण NaClला व्यवस्थित झूम करून पाहिला ना, जो म्हणजे आपण मायक्रो लेवलला पाहतोय, की जर व्यवस्थित मायक्रो लेवलला पाहिला तर NaClचा ना स्ट्रक्चर काही असा आहे. इमॅजिन करा की इथे तुमचा Na+चा पार्टिकल आहे, देन Cl- चा पार्टिकल आहे, रिपीट Na+चा पार्टिकल आहे, रिपीट Cl- पार्टिकल आहे, रिपीट Na+ पार्टिकल आहे, रिपीट Cl- पार्टिकल आहे. हे लॉजिक सर्वांना छोटंसं तर माहिती आहे ना ऑलरेडी की NaClमध्ये Na+मध्ये असतो, Cl- असतो आयोनिक बॉन्ड Na+Cl- बरोबर. मग या NaClला जर व्यवस्थित झूम करून पाहिला तर हे अल्टरनेट पुट केलेले आहेत की एक पॉझिटिव्ह पार्टिकल देन निगेटिव्ह पार्टिकल, देन पॉझिटिव्ह पार्टिकल देन निगेटिव्ह पार्टिकल, Na+Cl-, अल्टरनेट पुट केलेले आहेत. म्हणजे एक मी मिडलचा Na+ पकडला की हा मिडलचा Na+ आहे. या Na+च्या राईट साईडला Cl- आहे, लेफ्ट साईडला Cl- आहे. मायक्रो लेवलला पाहतोय आपण की Na+च्या राईट साईडला Cl- आहे, लेफ्ट साईडला Cl- आहे. या Na+च्या फ्रंट साईडला Cl- आहे, बॅक साईडला Cl- आहे. या Na+च्या टॉपला Cl- आहे, या Na+च्या बॉटमला Cl- आहे. मग एक Na+च्या अराउंड किती Cl- आहेत? 6. 5-6 कसे रिपीट पहा. असतो कसा हा क्रिस्टल? Na+, Cl-, Na+, Cl-, Na+, Cl-. अशी ही लाईन लागलेली एक पूर्ण. ठीक आहे. यातला एक कोणताही Na+ पकडला मी, तर या Na+च्या राईट साईडला Cl-, लेफ्ट साईडला Cl-, फ्रंटला Cl-, बॅकला Cl-, टॉपला Cl-, बॉटमला Cl-. म्हणजे एक Na+च्या अराउंड 6 Cl- आहेत. आता असं पॉसिबल नाही आहे ना की माझ्या Na+नं जो राईट साईडचा Cl- आहे याला अट्रॅक्शन दिलं आणि अट्रॅक्शन दिलं म्हणजे आयोनिक बॉन्ड बनला. आयोनिक बॉन्ड हाच तर असतो ना की +- अट्रॅक्शन. मग असं होणार आहे का की माझ्या Na+नं फक्त राईट साईडच्या Cl- अट्रॅक्शन दिलं पण लेफ्टला दिलं नाही? हे कसं पॉसिबल आहे? अट्रॅक्शन सर्वांना मिळणार. जेवढे निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईडला येतील सर्वांना अट्रॅक्शन मिळणार. मग तुमचा जो मिडलचा Na+ आहे त्या मिडलच्या Na+नं राईट साईडच्या Cl- अट्रॅक्शन दिलं तर लेफ्ट साईडच्या Cl- पण अट्रॅक्शन दिलेलं आहे. जर तुमचा आयोनिक बॉन्ड राईट साईडला बनतोय +- अट्रॅक्शन, तर +- अट्रॅक्शन लेफ्ट साईडला पण आहे.
प्लस मायनस अट्रॅक्शन फ्रंटमध्ये पण आहे की फ्रंटला पण सी एल मायनस आहे, अट्रॅक्शन त्यालाही मिळणार आहे. एक बॅकमध्ये सी एल मायनस आहे, अट्रॅक्शन त्यालाही मिळणार आहे. एक टॉपला सी एल मायनस आहे, अट्रॅक्शन त्यालाही मिळणार आहे. एक बॉटमला सी एल मायनस आहे, अट्रॅक्शन त्यालाही मिळणार आहे. मग एन ए प्लसनं किती सी एलला अट्रॅक्ट केलं? प्रायमरीली 6. मग जर 6ला अट्रॅक्शन मिळालं तर आपण असं का बोलायचं की एका एननं एकाच सी एल बरोबर बॉन्ड बनवला? चुकीचं स्टेटमेंट आहे ना. आता क्वेश्चन मग काय असं म्हणायचं का की एका एन ए प्लसनं 6 सी एल मायनस बरोबर बॉन्ड बनवला? नाही, तो फक्त प्रायमरी आहे. सेकंडरी पहा की इथे एन ए प्लस होता, देन सी एल मायनस होता, देन एन ए प्लस होता, देन रिपीट सी एल मायनस होता. म्हणजे एक सी एल मायनस दूरही प्रेझेंट आहे ना इकडे, की एन ए प्लस सी एल मायनस एन ए प्लस रिपीट सी एल मायनस. जो सी एल मायनस दूर प्रेझेंट आहे, अट्रॅक्शन त्यालाही मिळणार आहे, फक्त कमी अट्रॅक्शन मिळणार आहे. जर मी नॉर्थ पोल साऊथ पोल जवळ घेतला, अट्रॅक्शन जास्त आहे. मी थोडा दूर केला, अट्रॅक्शन कमी आहे, पण आहे ना. मी अजून दूर केला, अट्रॅक्शन अजून कमी आहे. हा एका पर्टिक्युलर पॉईंटला जाऊन यांचं अट्रॅक्शन संपणार आहे. सिमिलर बोलतो आहे मी की माझा एन ए प्लस जो सी एल मायनस एकदम शेजारी प्रेझेंट आहे त्याला अट्रॅक्शन जास्त मिळेल. जो एन ए प्लस जो सी एल मायनस दूर प्रेझेंट आहे त्याला अट्रॅक्शन थोडं कमी मिळेल. जो सी एल मायनस अजून दूर प्रेझेंट आहे त्याला अट्रॅक्शन अजून कमी मिळेल. हा एका पॉईंटला तो अट्रॅक्शन नाही देणार आहे. पण जो सी एल मायनस जवळ आहे त्याला अट्रॅक्शन जास्त, जो दूर प्रेझेंट आहे त्याला अट्रॅक्शन कमी, जो अजून दूर प्रेझेंट आहे त्याला अट्रॅक्शन अजून कमी. मग एका एन ए प्लसनं किती सी एलला अट्रॅक्ट केलं? भरपूर साऱ्या. एक नाही बोलू शकत आपण की एक एन ए प्लसनं फक्त एक सी एल मायनसला अट्रॅक्ट केलं. रॉंग स्टेटमेंट आहे. ठीक आहे. मग क्वेश्चन असा लिहिला का गेला की एक एन ए एक सी एल का लिहिला? जर एक एन ए फक्त एक सी एलला अट्रॅक्ट करत नाही आहे, मल्टिपल सी एलला अट्रॅक्ट करतो आहे, मग लिहिताना एक एन ए आणि एकच सी एल का लिहिला गेला? जसं इथं फिक्स आहे की एक कार्बन बरोबर 4 हायड्रोजनच का लिहिले गेले? कारण एक कार्बन 4 हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवतो म्हणून CH4 लिहिला गेला. पण एक एन ए एक सी एल बरोबर बॉन्ड नाही बनवते, फक्त एका सी एल मायनसला अट्रॅक्शन नाही देते, मल्टिपल सी एल मायनसला अट्रॅक्शन देतोय. मग ते मल्टिपल का नाही लिहिले गेले? आयोनिक कंपाऊंड लिहिण्याची पद्धत वेगळी आहे आणि कोव्हॅलंट कंपाऊंड लिहिण्याची पद्धत वेगळी. ही कोव्हॅलंटची पद्धत आहे की एका कार्बननं 4 हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवले म्हणून CH4 लिहिला गेला. पण याच्यामध्ये काय लिहितात पहा, मी स्टेटमेंट लिहिलेलं आहे. इन केस ऑफ आयोनिक कंपाऊंड फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड डज नॉट रिप्रेझेंट इट्स मॉलिक्यूल. हा फॉर्म्युला मॉलिक्यूल रिप्रेझेंट नाही करत आहे, ओनली रिप्रेझेंट द रेशो ऑफ डिफरंट आयन इन कंपाऊंड. हवाला फक्त डिफरंट आयनचा रेशो सांगतो की माझ्या NaClच्या क्रिस्टलमध्ये 1,00,000 Na प्लस असतील तर 1,00,000 Cl मायनस प्रेझेंट आहे. म्हणजे एका Na प्लससाठी एकच Cl मायनस आहे, एका Na प्लससाठी एकच Cl मायनस. जर माझ्या क्रिस्टलमध्ये 1 करोड Na प्लस असतील तर 1 करोडच Cl मायनस प्रेझेंट आहेत. 1 करोड Na प्लस 1 करोड Cl मायनस म्हणजे एका Na प्लससाठी एक Cl मायनस. जर माझ्या क्रिस्टलमध्ये 10 करोड Na प्लस आहेत तर 10 करोडच Cl मायनस आहेत. जेवढे Na प्लस तेवढेच Cl मायनस. रेशो 1:1 आहे म्हणून 1 Na ला 1 Cl लिहिला गेलेला आहे. 5 स्टेटमेंट रिपीट असूयात. इन केस ऑफ आयोनिक कंपाऊंडमध्ये फॉर्म्युला ऑफ दी कंपाऊंड डज नॉट रिप्रेझेंट इट्स मॉलिक्यूल. हा फॉर्म्युला आहे, हा मॉलिक्यूल रिप्रेझेंट नाही करत आहे. काय रिप्रेझेंट करतो? बट ओनली रिप्रेझेंट दी रेशो ऑफ डिफरंट आयन इन कंपाऊंड. फक्त रेशो सांगतोय, रेशो. जसा मी सेकंड एक्झाम्पल लिहितो की मी कंपाऊंड लिहिला MgCl2. 1 Mg 2 Cl. पण याचा अर्थ असा आहे का की 1 Mg 2 Cl बरोबर बॉन्ड बनवतो? नाही. जेवढे Mg असतील त्यापेक्षा दुप्पट Cl मायनस प्रेझेंट आहेत. माझ्या क्रिस्टलमध्ये 1,00,000 Mg प्लस असतील, Mg+2. जर 1,00,000 Mg असतील तर 2,00,000 Cl प्रेझेंट आहेत. 1:2 रेशो. जर 1 करोड Mg प्रेझेंट असतील तर 2 करोड Cl प्रेझेंट आहेत. हा फक्त रेशो सांगतो. आणि हा जो आपण रेशो लिहिला आहे याला बोलतात फॉर्म्युला युनिट. आणि या फॉर्म्युला युनिटचा जो मास काढला गेला त्याला बोललं गेलं फॉर्म्युला मास. मास ऑफ द फॉर्म्युला युनिट इज कॉल्ड ॲज द फॉर्म्युला मास. आय होप पॉईंट ठीक आहे की कोव्हॅलंट कंपाऊंडसाठी असा लिहितात मॉलिक्यूल. ठीक. आयोनिक कंपाऊंडमध्ये असं नाही लिहित. आयोनिक कंपाऊंडमध्ये फक्त आपण कटायन ॲज टू अनायनचा रेशो लिहितो. असं बिलकुल नाही बोलायचं की 1 Na 1 Cl बरोबर बॉन्ड बनवला किंवा 1 Mg 2 Cl बरोबर बॉन्ड बनवला. मल्टिपल बरोबर बनवतो. एवढा वाला पॉईंट ठीक आहे. तर याचा मास काढूयात. मास काढायची पद्धत काय वेगळी नाही आहे. जो आपण मॉलिक्युलला कन्सेप्ट अप्लाय केला होता सेम टू अप्लाय करायचा आहे की सोडियमचा मास किती असतो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 23. करेक्ट. अँड क्लोरीनचा मास असतो 35.5. मग इथे 1 Na प्रेझेंट आहे तर 1 Naचा मास, 1 Cl प्रेझेंट आहे 1 Clचा मास. या दोघांना मी ॲड केला तर माझा आन्सर बनतो 58.5 AMU. हा झाला माझा NaClचा मास.
NaClच्या फॉर्म्युला युनिटचा मास 58.5 mU. मला जर ग्राममध्ये विचारला तर 58.5 मल्टिप्लाय बाय 1 डिवाइड बाय Na एवढा ग्राम बनेल. आणि हा वाला पार्ट आपण ऑलरेडी कवर केलेला आहे की 1 बाय Na मल्टिप्लाय काय केला, 1 बाय Na किंवा 1.66 10⁻24 मल्टिप्लाय करतात. हा होता आजचा वाला फर्स्ट पार्ट फॉर्म्युला मास. ठीक. क्वेश्चन काय बनतो पा, क्वेश्चन देतील फॉर विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड फॉर्म्युला मास इज कॅल्क्युलेटेड, आणि 4 ऑप्शन देतील, मिथेन, इथेन, ग्लुकोज, NaCl. 4 ऑप्शन दिले की कोणत्या वाल्या कंपाऊंडसाठी फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करतात. फॉर्म्युला मास कोणासाठी असतो, आयोनिक कंपाऊंडसाठी. ग्लुकोज कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, मिथेन कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, इथेन कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. त्यांचा आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करतो. म्हणजे कोव्हॅलंट कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास आणि आयोनिक कंपाऊंडचा फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करण्याची पद्धत तीच आहे. जेवढे काही ॲटम प्रेझेंट आहेत त्यांचा मास ॲड करा, आन्सर मिळेल. हा होता छोटासा पॉईंट फॉर्म्युला मास. आणि मी क्वेश्चनही बोललो कसा सांगेल ऑलरेडी की 4 तुम्हाला ऑप्शन देतील आणि बोलतील या 4 पैकी सांगा फॉर्म्युला मास कोणाचा कॅल्क्युलेट करतात. जो आयोनिक असेल, 3 असतील कोव्हॅलंट, 1 दिलासा आयोनिक कंपाऊंड, तुम्हाला आयोनिक क्लिक करायचे आहेत. ठीक आहे. मी जातो सेकंड पार्टला. हा होता फर्स्ट पार्ट फॉर्म्युला मास. सेकंड आपल्याला डील करायचा आहे मोलार मास, की व्हॉट इज मीन बाय मोलार मास. आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट, कारण भरपूर क्वेश्चनमध्ये येतो मोलार मास. मी जर सिम्पल डेफिनेशन लिहिला की व्हॉट इज दी मोलार मास, सो इट इज मास ऑफ 1 मोल एंटिटीज. इट इज दी मास ऑफ 1 मोल एंटिटीज. आता 1 मोल किती असतो हा मी लास्ट लेक्चरला ऑलरेडी सांगून झालेला आहे की 1 मोल तो करोडांचा बंच, 6.022 इंटू 10⁻23 एवढ्या पार्टिकल्सचा बंच, एवढ्या एंटिटीजचा बंच, याला बोलतात 1 मोल. आणि एवढ्याचा मास काढायचा आहे. आता ॲटॉमिक मास काय होता, 1 ॲटमचा मास. आता मला 1 ॲटमच्या मासमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला 1 मोल ॲटमच्या मासमध्ये इंटरेस्ट आहे. आणि 1 मोल म्हणजे एवढ्यावाल्या ॲटममध्ये इंटरेस्ट आहे मला. तो जो बंच ना पूर्ण, जसं आपण बोलतो 1 डझन 12चा बंच आहे, 1 सेंचुरी 100चा बंच आहे, जसा 1 मोल 6.022 10⁻23 एवढ्याचा बंच आहे. मला त्या पूर्ण बंचमध्ये इंटरेस्ट आहे. मला त्या बंचचं मास हवं आहे सध्या. आणि त्या बंचच्या मासलाच बोलले गेलेलं आहे मोलार मास. इट इज दी मास ऑफ 1 मोल एंटिटीज. ठीक. आणि हा जो मोलार मास कन्सेप्ट आहे याला आपल्याला 2 पार्टमध्ये स्टडी करायचा आहे. फर्स्ट वन इज दी ग्राम ॲटॉमिक मास. अर्थ सांगतो मी सध्या, फक्त समजून घ्यात. एक आहे ग्राम ॲटॉमिक मास अँड सेकंड वन इज दी ग्राम मॉलिक्युलर मास. किंवा जो कन्सेप्ट लिहिला आहे मी ग्राम ॲटॉमिक मास, यालाच ऑरमध्ये बोलतात 1 ग्राम ॲटम. किंवा जो लिहिला आहे ग्राम मॉलिक्युलर मास, यालाच बोलतात 1 ग्राम मॉलिक्यूल. डेफिनेशन लिहितो, समजून जाईल थोडासा. व्हॉट इज द डेफिनेशन फॉर द ग्राम ॲटॉमिक मास. इट इज द ॲक्च्युअल मास ऑफ 1 मोल ॲटम ऑफ 1 मोल ॲटम्स. 1 मोलपेक्षा नंबर लिहितो मी की इट इज द ॲक्च्युअल मास ऑफ 6.022 इंटू 10⁻23 atoms of element of any element in gram. आणि इकडे डेफिनेशन व्हॉट इज ग्राम मॉलिक्युलर मास. सो डेफिनेशन आहे इट इज मास ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ, इट इज दी ॲक्च्युअल मास ऑफ 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स इन ग्राम. पार्थ काय आपण बोललो की एक मोलार मास कन्सेप्ट आहे. अँड व्हॉट इज द मोलार मास. इट इज अ मास ऑफ 1 मोल. एका मोलच्या मासला बोलले गेलेलं आहे मोलार मास. म्हणजे तो करोडोचा बंच आहे आणि त्या बंचचं मास हवं आहे. आता तो बंच आहे कोणाचा, ॲटम्सचा की मॉलिक्युलचा. जर मी 1 मोल ॲटमचं मास कॅल्क्युलेट करतो आहे देन इट इज ग्राम ॲटॉमिक मास. नावच आहे ॲटम. जर तुम्ही 1 मोल ॲटमचं मास कॅल्क्युलेट करताय तर नाव झालं ग्राम ॲटॉमिक मास.
पण जर तोच बंच मॉलिक्युलचा आहे, आता जर मी 1 मोल मॉलिक्युलचं वेट कॅल्क्युलेट करतो आहे तर नाव झालं ग्राम मॉलिक्युलर मास, नावातच आहे मॉलिक्युल. जसे तेवाले 2 कन्सेप्ट होते, ॲटॉमिक मास ॲटमचं मास, मॉलिक्युलर मास मॉलिक्युलचं मास. एका ॲटमचं मास ॲटॉमिक मास, एका मॉलिक्युलचं मास मॉलिक्युलर मास, ते एकाचं होतं. आता मला एकामध्ये इंटरेस्ट नाही आहे ना, त्या मोलमध्ये इंटरेस्ट आहे, त्या बंचमध्ये इंटरेस्ट आहे. मग 1 मोल बंचचं मास ग्राम ॲटॉमिक मास आणि तो 1 मोल मॉलिक्युलचं मास ग्राम मॉलिक्युलर मास, किंवा त्यालाच बोललं गेलेले 1 ग्राम ॲटम आणि यालाच बोललं गेलेले 1 ग्राम मॉलिक्युल. आणि जे मी बोललो तेच फक्त लिहिलं इथे. इट इज दी ॲक्च्युअल मास ऑफ, कोणाचं मास, 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ एनी एलिमेंट. कोणत्याही एलिमेंटच्या एवढ्या ॲटमचं मास, या बंचचं मास बोललं गेलं ग्राम ॲटॉमिक मास. सिमिलरली इट इज द ॲक्च्युअल मास, कोणाचं मास, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युलचं मास. आय थिंक ठीक आहे. आता पहा एक सिम्पल क्वेश्चन, की काय एका ॲटमचं मास जास्त असेल की 1 मोल ॲटमचं मास जास्त असेल? जसं एक थोडं सिम्पल व्हर्जन देतो. 1 बनानाचं मास आणि 1 डझन बनानाचं मास, जास्त मास कोणाचं असेल? सिम्पल क्वेश्चन आहे, सिम्पल आन्सर आहे की 1 डझन बनानाचं मास 1 बनानापेक्षा जास्त असेल, कारण डझन एक बंच आहे 12चा. मग 1 बनानाचं मास कमी असेल, 1 डझनचं मास जास्त असेल. सिमिलरली एका ॲटमचं मास आणि 1 मोल ॲटमचं मास, मोल म्हणजे तो करोडोंचा बंच, जास्त मास कोणाचा असेल? डेफिनेटली 1 मोलचं. आणि जर ते जास्त मास आहे तर त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी मोठं युनिट हवं आहे. आणि एका ॲटमचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे, एका ॲटमचं मास कमी आहे, त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी छोटा युनिट हवा आहे. जसं आपण आपला वेट कॅल्क्युलेट करतो KGमध्ये, ठीक. पण हे जे रोडवर ट्रक चालतात यांचे जे वेट कॅल्क्युलेट करतात ना, यांना लिमिट असतो ना, की त्यांच्या ट्रकमध्ये ते किती मटेरियल भरू शकतात, त्याचं वजन किती असायला हवं. पण ते जे वजन करतात ते टन्समध्ये करतात, ते KGमध्ये नाही करत आहेत, कारण ते वजन जास्त आहे. मग जास्त आहे तर जे ट्रकचं वजन करतात ते ट्रकचं वजन ते टनमध्ये करतात, की तो ट्रक प्लस भरलेला मटेरियल यांचा वजन किती आहे, टन्समध्ये, कारण तो मोठा वजन आहे. आणि आपलं वजन आपण कॅल्क्युलेट करतो KGमध्ये, कारण छोटावाला वजन आहे. सिमिलरली एका ॲटमचं वजन, मग एका ॲटमचं वजन कमी असणार आहे. सो आपण कॅल्क्युलेट केला होता AMUमध्ये. हा ज्याला आपण ग्राममध्ये कन्वर्ट करू शकतो बाय दी मल्टिप्लिकेशन, 1.66 10⁻24 कन्वर्ट करतो आहे. पण कॅल्क्युलेट केला होता AMUमध्ये. आता जो माझा ग्राम ॲटॉमिक मास आहे हा करोडो ॲटमच्या बंचचा मास आहे, हा मास जास्त येणार आहे. आणि जास्त येणार आहे तर मी कॅल्क्युलेट करण्यासाठी थोडा मोठा युनिट घेतो. AMUपेक्षा मोठा युनिट ग्राम असतो, ठीक आहे. मग जर मला करोडोच्या बंचचं वजन कॅल्क्युलेट करायचं आहे तर तो वजन जास्त येणार आहे, आणि जास्त कॅल्क्युलेट करण्यासाठी मी फक्त मोठा युनिट घेतला. मग छोटा युनिट कोण होता? AMU. मोठा युनिट कोण आहे? ग्राम. सो ॲटॉमिक मास AMUमध्ये कॅल्क्युलेट करतो आपण, ग्राममध्ये कन्वर्ट करतो. मॉलिक्युलर मास तोही छोटा असतो, सो कॅल्क्युलेट AMUमध्ये करतो, कन्वर्ट करून सांगतो ग्राममध्ये. पण ग्राम ॲटॉमिक मास किंवा ग्राम मॉलिक्युलर मास हे करोडो पार्टिकलच्या मासचं वजन आहे, ठीक आहे. करोडो पार्टिकलचं वजन आहे, त्यामुळे याला कॅल्क्युलेट करतो आपण ग्राममध्ये, ठीक. मी सेकंड स्टेटमेंट लिहितो पहा, इकडे सेकंड स्टेटमेंट लिहितो जे दोघांना कॉमन स्टेटमेंट असेल, की ग्राम ॲटॉमिक मास और ग्राम मॉलिक्युलर मास इज इक्वल टू its atomic mass or a molecular mass in gram. अर्थ सांगतो मी की लिहिला याचा अर्थ काय. एक्झाम्पल पहा, देन स्टेटमेंट मी तुम्हाला समजवतो की मला एक्झॅक्टली म्हणायचं आहे काय. माझ्याकडे एक इलेमेंट आहे कार्बन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, मास नंबर 12 आहे, ठीक. मला सांगा कार्बनचा मी ॲटॉमिक वेट किती लिहू? जर लास्ट लेक्चर रिवाइज केलेला आहे तर हा सिम्पल क्वेश्चन आहे की ॲटॉमिक मास एका ॲटमचं मास, जेवढा मास नंबर असतो तेवढाच AMU ॲटॉमिक मास असतो, आपण लास्ट लेक्चरला पाहिला होता. मग ॲटॉमिक मास काय झाला कार्बनचा? इट इज 12 AMU. किंवा जर कोणी विचारलं असतं की हो ॲटॉमिक मासच हवं आहे, फक्त ग्राममध्ये सांगा, तर आपण बोललो असतो अच्छा 12 AMU आहे, फक्त मला ग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे मल्टिप्लाय 1/NA एवढा ग्राम आहे.
ठीक आहे. सध्या यावर कॉन्सन्ट्रेट करा की कार्बनचा, एका कार्बनचा वेट किती आहे, 12 AMU. आता म्हणतात एका कार्बनमध्ये इंटरेस्ट नाही आहे, 1 मोल कार्बनमध्ये इंटरेस्ट आहे. 1 मोल कार्बनचं वजन सांगा. काय 1 मोलचं मास म्हणजेच ते मोलार मास विचारतायत की कार्बनचं मोलार मास किती, किंवा असं बोलतील कार्बनचा ग्राम ॲटॉमिक मास किती. ग्राम ॲटॉमिक मास म्हणजेच मोलार मास. फक्त मोलार मास ॲटमचा असेल तर ग्राम ॲटॉमिक मास बोलतात, मोलार मास मॉलिक्युलचा असेल तर ग्राम मॉलिक्युलर मास बोलतात. बरोबर आहे. मग मला म्हणतात कार्बनचा मोलार मास किती, म्हणजे कार्बनच्या एका मोलचं मास किती. कार्बनच्या एका मोलचं मास येतो 12 ग्राम. फक्त इथे कॉन्सन्ट्रेट करा. जर एका ॲटमचं वेट असेल 12 AMU, एका ॲटमचं वेट 12 AMU आणि 1 मोलचं वेट 12 ग्राम. फक्त AMUला ग्राम लिहायचं आहे. सध्या मी काय लिहायचं आहे सांगितलं आहे, कसा नाही सांगितलेलं आहे. कशावर येऊयात. ठीक, काय आहे हे बोललो आहेत. आन्सर असा कसा आला याबद्दल बोलायचं आहे. तसा प्रूफ देतो मी, छोटासाच प्रूफ आहे, जास्त मोठा नाही आहे, की फक्त AMUला ग्राम लिहा. तसा मी सेकंड एक्झाम्पलला येतो. किलेट आपल्याला बोलत आहेत कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे. एक्झाम्पल आपल्याकडे कार्बन डायऑक्साईड CO2 प्रेझेंट आहे. ठीक, मला बोललं की कार्बनचा मॉलिक्युलर मास किती. मॉलिक्युलर मास हा एका मॉलिक्युलचा मास असतो आणि जो मी लास्ट लेक्चरला कॅल्क्युलेट केला होता, सांगितला होता कसा करायचा, त्याप्रमाणे मॉलिक्युलर मासचा आन्सर येतो 44 AMU. CO2चा मास 44 AMU. हा जर विचारला की सांगा कन्वर्ट करून ग्राममध्ये, तर तुम्ही बोलताल इट इज 44 मल्टिप्लाय बाय 1.66 इंटू 10⁻⁻24 एवढा ग्राम येईल. बरोबर. ठीक, कन्वर्ट करायला सांगितला तर. सध्या मला त्या कन्व्हर्जनवर काही जास्त लक्ष नाही आहे माझं लक्ष इथे आहे की एका मॉलिक्युलचा मास 44 AMU आहे. आता मला म्हणतात की CO2चा मोलार मास सांगा किती आहे. CO2चा मोलार मास म्हणजेच मला CO2च्या 1 मोलचा तो बनचा मास विचारलेला आहे आणि बनच्या मासमध्ये काय करायचं आहे, फक्त AMUला ग्राम लिहायचं आहे. म्हणजे वजन असेल 44 ग्राम. आन्सर कसा काढायचा काला बोलूयात. आता अनदर वन एक्झाम्पल. लेट मला बोललं की NH3 अमोनिया प्रेझेंट आहे. बोललं की अमोनियाचं मॉलिक्युलर मास किती. अमोनियाचा मॉलिक्युलर मास याचा आन्सर सांगा. अँड अमोनियाचा मोलार मास ज्यालाच आपण बोलणार आहेत ग्राम मॉलिक्युलर मास, म्हणजेच मोलार मास. ग्राम मॉलिक्युलर मास याचा आन्सर किती. अमोनियाचा मॉलिक्युलर मास किती होता लास्ट लेक्चर, इट इज 17 AMU. मग मोलार मास काय झाला, इट इज 17 ग्राम. मोलार मास किंवा ग्राम मॉलिक्युलर मास जो लिहिला होता लास्ट लेक्चरमध्ये AMUमध्ये, त्यालाच फक्त ग्राम लिहायचा आहे. एवढा वाला पार्ट ठीक आहे. आता एक पहिला कन्फ्युजन क्रिएट होतो का काय हे दोन्ही मास सेम आहेत. 44 इथे पण लिहिला आहे, 44 इथे पण लिहिला आहे. मग काय दोन्ही मास सेम आहे, बिलकुल नाही आहे. दोन्ही मास सेम नाही आहेत. जर मी या AMUला ग्राममध्ये कन्वर्ट केला ना, तर 10⁻⁻24 न मल्टिप्लाय होतो. एका कार्बनचा वेट किती, 44 AMU. आता म्हणतायत AMUमध्ये नकोच आहे बिलकुल, आन्सर हवे ग्राममध्ये. सो इट इज 44 मल्टिप्लाय बाय 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्राम. 10⁻⁻24 खूप छोटा मास आहे. तुम्ही 1 ग्रामला 10⁻24 टाईम डिवाइड करावं लागणार आहे तुम्हाला. आणि आपण एकदा कॅल्क्युलेट केला होता की 10⁻10 हा करोड टाईम करोड असतो. म्हणजे तुम्ही एका ग्रामला करोड पार्टमध्ये डिवाइड केला, देन उचलला 1 पार्ट, परत करोड पार्टमध्ये डिवाइड केला, परत उचलला 1 पार्ट. आता तुम्ही 10⁻⁻14 आलेले आहेत. निगेटिव्हमध्ये ना, मायनस कमी करत जायचं आहे. आता याला परत करोड पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल. फक्त एवढासा मास असतो एका CO2चा की 44 मल्टिप्लाय बाय 1.66 10⁻⁻24. तुम्हाला त्याला -24 टाईम कमी करत जायचं आहे. 44 ग्राम वेट नाही आहे तुमचं. त्या 44 ग्रामला करोड टाईम कमी करायचं आहे. पण मोलार मास 44 ग्राम आहे, काही कमी नाही करायचं आहे. तुम्हाला 44 ग्राम CO2 प्रोव्हाइड केला. 44 ग्राम इमॅजिन होईल ना, 44 ग्राम एवढा तुम्हाला CO2 प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला करोड टाईम प्रोव्हाइड केलेला आहे. पण तुम्हाला बोलेल की तुम्हाला फक्त एक CO2 प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे किती प्रोव्हाइड केलेला आहे, त्या जो 44 ग्राम आहे ना, त्याला करोड टाईम कमी करा. त्यावेळी जो येईल तो एका CO2चा मास आहे. दोन्ही सेम नाही आहे, दोन्ही वेगळा वेगळा आहे. ग्लुकोज C6H12O6, देन H2SO4,
सल्फ्युरिक ॲसिड, CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट. याचा सांगा मला मॉलिक्युलर मास किती असेल. लिहा आन्सर, देन मी आन्सर लिहिणारच आहे, मॅच करा, तुमचा मजा बरोबर येतो आहेत का. आणि याचा सांगात ग्राम मॉलिक्युलर मास किती असेल. सेम क्वेश्चन इथे, सेम क्वेश्चन इथे. लिहू मी आन्सर. ग्लुकोजचा मॉलिक्युलर मास आपण लास्ट लेक्चरला लिहिला होता. इट इज 180 AMU किंवा इट इज 180 मल्टिप्लाय बाय 1/Na ग्राम. आणि मला विचारला ग्राम मॉलिक्युलर मास, तर फक्त AMUला ग्राम लिहायचा आहे. इट इज 180 ग्राम. परत एकदा समजवतो की काय हे दोन्ही नंबर सेम आहे की वेगळा वेगळा आहे. हां, मॅथमॅटिकल नंबर फक्त सेम आहे, पण काय दोन्ही वेट सेम आहेत? बिलकुल नाही, दोन्ही वेट सेम नाही आहेत, दोन्ही वेटमध्ये खूप डिफरन्स आहे. हा 180 मल्टिप्लाय बाय 1/Na आणि 1/Na आपल्याला माहिती आहे किती असतो. इट इज 1.66 10⁻24. या नंबरला 10⁻⁻20 -24 मल्टिप्लाय केला त्यावेळी तो ग्राम बनतो. म्हणजे या 180ला तुम्हाला मायनसमध्ये 24 10⁻24 एवढा मायनसमध्ये घेऊन जायचा आहे. खूप छोटा होणार आहे तो. तेवढा वजन आहे फक्त एका ग्लुकोजचा. पण ग्लुकोजचा 1 मोलचा मास 180 ग्राम आहे, काही कमी नाही करायचा आहे. जो 180 ग्राम दिला होता तेवढाच तो त्या बंचचा मास आहे. आणि त्याला ज्यावेळी तुम्ही 10⁻⁻24 टाईम घेऊन जाता, तो छोटावाला वजन आहे एका ग्लुकोजचा. आय थिंक ठीक आहे. नेक्स्ट H2SO4 मॉलिक्युलर मास इट इज 98 AMU अँड मोलार मास इट इज 98 मल्टिप्लाय बाय 1/Na ग्राम. ना तो कन्वर्जन होता फक्त. इट इज 98 मल्टिप्लाय बाय 1/Na ग्राम. हां, आणि 1 मोलचा मास म्हणजे ग्राम मॉलिक्युलर मास इट इज 98 ग्राम. आता ठीक आहे, फक्त AMUला ग्राम लिहायचा आहे. CaCO3 मॉलिक्युलर मास 100 AMU अँड मोलार मास 100 ग्राम. मोलार मास म्हणजेच ग्राम मॉलिक्युलर मास. आता क्वेश्चन आहे तो कसा आला. लिहिलं ठीक आहे, AMUला ग्राम लिहिला, सिम्पल पार्ट आहे. मला सांगा एका ग्लुकोजचा वेट किती. तर तुम्ही मला सांगाल एका ग्लुकोजचा वेट असतो 180 AMU म्हणजेच 180 मल्टिप्लाय बाय 1/Na एवढा ग्राम. बरोबर. एका ग्लुकोजचा मास, एकाचा मास एवढाच आहे ना. एका ग्लुकोजचा मास किती आहे 180 AMU म्हणजेच 180 मल्टिप्लाय बाय 1 ग्राम. मला विचारला 2 ग्लुकोजचा मास किती, मल्टिप्लाय बाय 2. 3 ग्लुकोजचा मास किती, मल्टिप्लाय बाय 3. 4 ग्लुकोजचा मास किती, मल्टिप्लाय बाय 4. मग Na ग्लुकोजचा मास किती, मल्टिप्लाय बाय Na. बरोबर ना. 1 ग्लुकोजचा मास दिला आहे, 2 ग्लुकोजच्या माससाठी मल्टिप्लाय बाय 2 केला जाईल, 3 ग्लुकोजच्या माससाठी मल्टिप्लाय बाय 3 केला जाईल. मग मला जर Na ॲव्होगॅड्रो नंबर एवढ्याचा जर मास हवा आहे तर मल्टिप्लाय कोणानं केला जाईल, ॲव्होगॅड्रो नंबर मल्टिप्लाय बाय Na. हा होईल 1 मोलचा मास, कारण मला मास कोणाचा हवा आहे 6.022 10⁻23 एवढ्या पार्टिकलचा मास, म्हणजे मला Na पार्टिकलचा मास हवा आहे. सो Na कॅन्सल. आन्सर काय होतो तुमचा 180 ग्राम. बरोबर. सो जो आन्सर AMUमध्ये ना तोच आन्सर ग्राममध्ये येणार आहे. ठीक आहे. हा होता सेकंड कन्सेप्ट मोलार मास, ज्याला मी 2 पार्टमध्ये समजवला. जर ॲटमबद्दल बोलताय तर ग्राम ॲटॉमिक मास बोला, आणि जर मॉलिक्युलबद्दल बोलताय तर ग्राम मॉलिक्युलर मास बोला. नवीन पॉईंटवर येऊयात. नवीन पॉईंट आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. नावातच समजतोय ॲटॉमिक मासचा ॲव्हरेज करायचा आहे. पण काय म्हणायचं एक्झॅक्टली मला, की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे क्लोरीनचे 2 आयसोटोप्स असतात. क्लोरीन फर्स्ट, क्लोरीन सेकंड. दोन्ही क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17. ॲटॉमिक नंबर चेंज नाही करायचा. ॲटॉमिक नंबर 17 आहे म्हणून तो क्लोरीन आहे. तुम्ही ॲटॉमिक नंबर चेंज केला मग तो क्लोरीन नाही आहे. फर्स्ट वन क्लोरीन 35
ॲटॉमिक नंबर 17, मास नंबर 35 अँड सेकंड ॲटॉमिक नंबर 17, मास नंबर 37. आता कोणी क्वेश्चन विचारला की क्लोरीनचा ॲटॉमिक वेट किती, तर पहिलं आपल्याला क्वेश्चन हा पडतो की कोणत्याबद्दल बोलायचं आहे, ह्या क्लोरीनबद्दल की ह्या क्लोरीनबद्दल. मला जर याचा आन्सर विचारला असता 35 AMU, याचा आन्सर विचारला असता 37 AMU, पण क्वेश्चन फक्त एवढाच आहे की व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. आता मी कोणाबद्दल बोलू एक्झॅक्टली, याच्याबद्दल बोलू की याच्याबद्दल बोलू. ठीक, तर आन्सर आहे ना याच्याबद्दल बोलायचं आहे ना याच्याबद्दल बोलायचं आहे, दोघांचा ॲव्हरेज करून सांगायचा आहे. आणि जो ॲव्हरेज करून सांगितला गेला तो तुमचा कन्सेप्ट होता ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ठीक, हां, याचा ॲव्हरेज 36 नाही आहे, वेट करा, अबंडन्सचा बेसवर आन्सर काढायचा आहे. तो नॉर्मल लॉजिक सर्वांना समजतो की 35, 37 मिडलला असतो ॲव्हरेज 36 नाही आहे ॲव्हरेज. ॲव्हरेजबद्दल बोलतो मी, पहा ॲव्हरेज कसा काढायचा आहे. तसा याचा आन्सर आहे तो 35.5. आपण थोड्या वेळापूर्वी NaCl कॅल्क्युलेट केला ना, NaClच्या मासमध्ये Clचा मास किती घेतला होता 35.5, तो ॲव्हरेज मास घेतला होता. ऑलवेज ॲव्हरेज मास घेतला जातो. यांचा ॲव्हरेज कसा काढायचा आहे पहा. नॅचरली जर आपण अबंडन्स पाहिला तर नॅचरली तुम्हाला क्लोरीन 35 नेचरमध्ये 3 सापडेल, तर क्लोरीन 37 नेचरमध्ये 1 सापडेल. हा यांचा नॅचरल अबंडन्स आहे, नॅचरल अबंडन्स. म्हणजे तुम्ही नेचरपासून 4 क्लोरीन पिकअप केले, तर 4 क्लोरीन पिकअप केले तर तुम्हाला 3 क्लोरीन 35 मिळणार आहेत अँड 1 क्लोरीन 37 मला मिळणार आहे. ठीक, मी जर पर्सेंटेज टर्ममध्ये बोललो ना, तर जो काय तुम्ही क्लोरीन घेतला त्या क्लोरीनपैकी 75% तुम्हाला क्लोरीन 35 मिळणार आहे अँड 25% क्लोरीन 37 मिळणार आहे. हा 75% मिळणार आहे, हा 37% मिळणार आहे. हवं तर पर्सेंट टर्ममध्ये हवं मी पर्सेंट टर्ममध्ये लिहितो की हा 75% मिळणार आहे, हा 25% मिळणार आहे. किंवा जर मी सिम्पल टर्ममध्ये बोललो मोलचा, हा 3 मोल मिळणार आहे तर हा 1 मोल मिळणार आहे. किंवा याचे 3 ॲटम मिळणार आहे तर याचा 1 ॲटम मिळणार आहे. यांचा रेशो 1:3 असणार आहे. नॅचरल अबंडन्स नेचरनं बनवला आहे, काचा क्वेश्चन येत नाही की वाय नेचरनं बनवला आहे की नेचरनं याला 3% दिला, 3 मोल दिला तर याला 1 मोल दिला. सो यांचा जो रेशो आहे तो 1:3 आहे. मग आता मला सांगा, मला यांचा ॲव्हरेज हवा आहे. मी पॉईंट लिहिला, ॲव्हरेज शॉर्टमध्ये लिहितो AVG, ॲव्हरेज ॲटॉमिक वेट किंवा ॲव्हरेज ॲटॉमिक मास. अच्छा, मी जिथे जिथे मास किंवा वेट टर्म बोलतो आहे ते ग्रॅव्हिटी वगैरेमध्ये घेऊन येऊ नका, केमिस्ट्री लिहिले, फिजिक्स नाही. खूप साऱ्या बुकमध्ये मास लिहितात, काही बुकमध्ये वेट लिहितात. ठीक, जास्त काही डिफरन्शिएट करत बसू नका. मी मास बोलतो आहे किंवा मी वेट बोलतो आहे, आपण एकाच टर्मबद्दल बोलतो आहे, मासबद्दल. ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता मी जर 4 क्लोरीन पिकअप केले तर 3 क्लोरीन हे वाले होते. या तिघांचा वेट किती असेल? तिघांचा वेट असेल 3 × 35, कारण एकाचा वेट 35, दोघांचा वेट 35 × 2, तिघांचा वेट 35 × 3. पण मी नेचरपासून 4 क्लोरीन घेतले होते, 4 क्लोरीनपैकी मला 3 हे सापडले होते, 1 हा सापडला होता. मग या चौघांचा मला ॲव्हरेज हवा आहे. मग पहिलं मला चौघांचा मास ॲड करावा लागेल ना. मग या एकाचा वेट 35, तिघांचा वेट किती 35 × 3, याचा वेट किती, हा मला एकच सापडला होता. सो 1 × 37. याचा एकाचा वेट, याका तिघांचा वेट, यांना मी ॲड केला, बरोबर. आणि जर ॲव्हरेज हवा आहे तर जेवढे तुम्ही पार्टिकल घेतले होते त्या नंबरनं डिवाइड करावा लागतो ना. सो डिवाइड बाय 4. आणि हा तुमचा आन्सर येणार आहे 35.5. ॲव्हरेज काही असा कॅल्क्युलेट करतात. काय केलं मी, मला 4 ॲटम मिळाले होते, 3 ॲटम 35चे, 1 ॲटम 37चे, या चौघांचा मला ॲव्हरेज हवा आहे. मी एक काम केलं, तिघे मिळाले ना, मग तिघांचा वेट किती 35 × 3. ठीक आहे, याला बोलतो मी M1, मास ऑफ फर्स्ट आयसोटोप मल्टिप्लाय बाय त्याचा अबंडन्स N ऑफ फर्स्ट आयसोटोप. हा झाला फर्स्ट अबंडन्सचा मास, फर्स्ट आयसोटोपचा मास. सेकंड आयसोटोप मास किती आहे, जो काय असेल M1 मल्टिप्लाय बाय किती अबंडन्स सापडला, जो काय असेल 2 बोलूयात ना याला, मास ऑफ सेकंड आयसोटोप मल्टिप्लाय बाय त्याचा अबंडन्स. अँड डिवाइडमध्ये मिळून किती ॲटम तुम्ही घेतले होते किंवा तुम्ही किती % घेतला होता ओव्हरऑल. सो दोघांचा मिळून 4 होता. सो इट इज N टोटल. असा येतो माझा अबंडन्स. मग जर मी याचा फॉर्म्युला लिहिला की व्हॉट इज दी फॉर्म्युला फॉर दी ॲव्हरेज ॲटॉमिक मास,
सो ॲव्हरेज ॲटॉमिक मास विल बी इक्वल टू दी पहिला जो कोणी आयसोटोप आहे त्याचा अबंडन्स, त्याचा मास, मॉलिक्युलर मास M1 N1, ठीक. दुसऱ्यावाल्याचा जो कोणी दुसरा आयसोटोप आहे प्लसमध्ये घेतलं आपण N2 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 M2. थर्डवाला असेल तर जर 3 आयसोटोप असतील तर N3 M3, 4 असतील तर चौथा घ्या, असं ॲड करत जा. अँड डिवाइडमध्ये सर्वांचे मिळून मोल्स, सर्वांचा मिळून अबंडन्स, इट इज N1 प्लस N2 प्लस N3 अँड सो ऑन. हा बनतो आपला फॉर्म्युला ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा. डेफिनेशन लिहू मी ॲव्हरेज ॲटॉमिक मासची. ही डेफिनेशन आहे पहा काय लिहिली आहे. काय असतो ॲव्हरेज ॲटॉमिक मास? इट इज वेटेड ॲव्हरेज, ॲव्हरेज काढला गेलेला आहे कोणाचा? ऑफ दी ॲटॉमिक मास ऑफ ऑल नॅचरली ऑकरिंग आयसोटोप्स. जेवढे काही नॅचरली ऑकरिंग आयसोटोप आहेत ना यांचा ॲव्हरेज काढला गेलेला आहे, पण डिपेंडिंग ऑन देअर नॅचरल अबंडन्स. आणि त्या ॲव्हरेजला बोलले गेलेले ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग क्लोरीनचा मास 35 की 37 दोन्ही नाही, त्यांचा ॲव्हरेज काढला डिपेंड्स ऑन देअर नॅचरल अबंडन्स. सो आन्सरला 35.5. एक अजून क्वेश्चन कॅल्क्युलेट करूयात, अजून थोडी क्लॅरिटी येईल की बोरॉन जो आहे ना तो बोरॉनचेही नेचरमध्ये 2 आयसोटोप्स आहेत. या बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5, याचा ॲटॉमिक नंबर 5, त्यामुळेच तर बोरॉन आहे. मास नंबर 10 अँड मास नंबर 11. बोरॉन 10चा नॅचरल अबंडन्स 20% आहे अँड बोरॉन 11चा नॅचरल अबंडन्स 80% आहे. सो व्हॉट इज दी ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ बोरॉन? तर बोरॉनचा ॲव्हरेज मास किती आहे? ठीक, ना तर तो 10 आहे ना तर तो 11 आहे. एक्झॅक्टली मिडलला पण नाही घ्यायचा आहेत, एक्झॅक्टली मिडलला पण नाही घ्यायचं आहे. तुम्हाला सांगू एक्झॅक्ट मिडल आन्सर कधी येईल? जर बोरॉन 10 पण 50% आहे अँड बोरॉन 11 पण 50% आहे. जर दोघांचा अबंडन्स 50-50% आहे ना तर आन्सर एक्झॅक्टलीमध्ये येईल. पण तसं नाही आहे. 11चा अबंडन्स जास्त आहे, 10चा अबंडन्स कमी आहे. तर बोरॉनचा ॲव्हरेज वेट किती? फॉर्म्युला अप्लाय करतो मी की ॲव्हरेज वेट किंवा ॲव्हरेज मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास विल बी इक्वल टू दी काय लिहायचं आहे मला? अबंडन्स मल्टिप्लाय बाय मास. याचा अबंडन्स किती? 20 मल्टिप्लाय बाय मास किती? 10 AMU. हा झाला पहिल्याचा. प्लस दुसऱ्यासाठी याचा अबंडन्स किती? 80 मल्टिप्लाय बाय मास किती? 11. दोनच आहेत, झाला, तिसऱ्याची गरज नाही आहे मला. डिवाइडमध्ये NT N1 प्लस N2 प्लस N3 मिळून अबंडन्स किती? 80% 20% मिळून अबंडन्स 100%. याला सॉल्व केलं मी तर माझा आन्सर येतो 10.8. सो व्हॉट इज दी ॲव्हरेज ॲटॉमिक वेट ऑफ बोरॉन? इट इज 10.8. ठीक, हा होता सिम्पल कन्सेप्ट ॲव्हरेज ॲटॉमिक वेटचा. 2 पॉईंट लिहितो पहा इम्पॉर्टंट ॲव्हरेज ॲटॉमिक वेटसाठी. नंबर 1 की ॲव्हरेज ॲटॉमिक वेट किंवा ॲव्हरेज ॲटॉमिक मास हा ऑलवेज मिनिमम म्हणजे मिनिमम मासपेक्षा जास्त असतो अँड मॅक्सिमम मासपेक्षा कमी असतो. म्हणजे बोरॉन 10 बोरॉन 11 मिनिमम मास किती आहे? 10. मॅक्सिमम मास किती आहे? 11. ॲव्हरेज दोघांच्या मध्ये आला पाहिजे. एक्झॅक्टमध्ये नाही बोललो मी, मध्ये आला पाहिजे. म्हणजे आन्सर 10पेक्षा जास्त 11पेक्षा कमी पाहिजे. ॲव्हरेजमध्ये येतो ना ऑलवेज, बरोबर. किंवा इथे बोललो मी क्लोरीनचं वेट 35, क्लोरीनचं वेट 37. ॲव्हरेज दोघांच्या मध्ये पाहिजे. तो नंबर ना तर 35 असेल ना 35पेक्षा छोटा असेल किंवा ना 37 असेल ना 37पेक्षा मोठा असेल, दोघांच्या मध्ये असेल. का सांगतोय? कारण ते 4 ऑप्शन येतात ना, ते 4 ऑप्शन यातूनही काय गायब होतात. की तुम्हाला 4 ऑप्शन प्रोव्हाइड केलेत बोरॉनसाठी आणि बोलला आहे की एक ऑप्शन आहे, ए ऑप्शन बोलला आहे तुम्हाला 12, बी ऑप्शन बोलला आहे 11, सी ऑप्शन बोललेला आहे 10.8 आणि डी ऑप्शन बोललेला आहे 10. आता जर बोरॉन 10 बोरॉन 11 आहे तर आन्सर 10-11च्या मध्ये आहे. ना तर आन्सर कधी 10 येणार आहे ना तर आन्सर कधी 11 येणार आहे. ॲव्हरेजमध्ये येतो आणि हा नंबर तर मोठा झाला, आन्सर तर आपण नाही आहे. सो ॲव्हरेज ऑलवेजमध्ये येतो. मग जर हे 4 ऑप्शन दिले तर तुम्हाला का कॅल्क्युलेट करायचं आहे? गरज नाही आहे मॅथ सॉल्व करण्याची. फक्त जे चुकीचे आन्सर आहेत काढून टाकायचं साईडला, आन्सर मिळेल तुम्हाला. ठीक, त्यामुळे लिहिला तो वाला पॉईंट.
की ॲव्हरेज मास ऑलवेजमध्ये असतो. अँड सेकंड वन पॉईंट, जो ॲव्हरेज मास आहे तो मॅक्सिमम अबंडन्सकडे कंटिन्युअसली झुकलेला असतो. म्हणजे लिहितो पहा की ॲव्हरेज ॲटॉमिक वेट किंवा मास सेम घेऊन चालत तर सध्या मॅक्सिमम अबंडन्स के पास होता है. सेकंड पॉईंट काय म्हणायचा अर्थ आहे पहा की मॅक्सिमम अबंडन्सच्या जवळ असतो. जर दोघांचा पर्सेंटेज 50-50 असता तर तुमचा जो ॲटॉमिक वेट ॲव्हरेज आहे तो एक्झॅक्टलीमध्ये आला असता 10.5. मग हा 10.5 11. जर एक्झॅक्टली 50-50 अबंडन्स असता तर आन्सर किती असता 10.5. पण जर 50-50 अबंडन्स नाही आहे तर आन्सर येणार कुठे 11च्या जवळ जाणार आहे की 10च्या जवळ जाणार आहे. ज्याचा अबंडन्स जास्त अबंडन्स कोणाचा 11चा. सो 10.5 पासून आन्सर 11कडे झुकला गेला 10.8. आणि हे जर उलटा असता की बोरॉन 10चा पर्सेंटेज जास्त असता तर एक्झॅक्टली मिळालं कोणता 10.5. इथून आन्सर 10कडे झुकला असता 10.432 समथिंग असा आन्सर आला असता. इथे पण अप्लाय होतो पहा. क्लोरीन 35, क्लोरीन 37, एक्झॅक्ट मिडल नंबर कोणता 36. 36 आन्सर कधी आला असता जर दोघांचा अबंडन्स 50-50 असता. मग 50-50 असता तर 36 असतं ना आन्सर. पण सध्या जास्त अबंडन्स कोणाचा आहे 35चा. सो 36कडून आन्सर 35कडे जाणार आहे. बरोबर. सो मध्ये आन्सर आला तुमचा 35.5. हा होता कन्सेप्ट ॲव्हरेज ॲटॉमिक मास. जे हवं आहे ते नोट करा, मी साईटला होतो. एक क्वेश्चन सॉल्व करूयात की बोलतायत की ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन इज 14.006. इफ नायट्रोजन हॅज 2 आयसोटोप्स, नायट्रोजन 14 अँड नायट्रोजन 15, then calculate the percentage of each isotopes of nitrogen in the mixture. नायट्रोजनचे 2 आयसोटोप बोलत आहेत की नायट्रोजनचे नेचरमध्ये 2 आयसोटोप्स आहेत, नायट्रोजन 14 अँड नायट्रोजन 15. बरोबर. नायट्रोजन 14, नायट्रोजन 15. आणि यांचा जो ॲव्हरेज वेट आहे तो ॲव्हरेज वेट 14.0067 एवढा आहे. ठीक. तर मग बोलत आहेत की सांगा नॅचरल अबंडन्स नायट्रोजन 14चा किती असेल अँड नायट्रोजन 15चा किती असेल. ठीक आहे. सो पहा मी गिवन लिहितो. गिवन की मला काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे. मला बोलता आहेत की नायट्रोजनचे 2 आयसोटोप्स आहेत, नायट्रोजन 14 अँड नायट्रोजन 15. आणि या दोघांचा जो ॲव्हरेज वेट आहे, ॲव्हरेज वेट, तो ॲव्हरेज वेट आहे 14.0067. आणि मला विचारलं आहे की याचा नॅचरल अबंडन्स किती असेल आणि याचाही नॅचरल अबंडन्स किती असेल. एवढी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. आता मी दोघांचा नॅचरल अबंडन्स मानून चालतो. अच्छा, दोघांचा मिळून नॅचरल अबंडन्स 100 असणार आहे. आउट ऑफ 100 मी असं मानून चाललो की नायट्रोजन 14चा नॅचरल अबंडन्स x आहे. बाबा दोघे मिळून तर 100% ना. मग दोघांचा जो नॅचरल अबंडन्स आहे त्यापैकी नायट्रोजन 14चा अबंडन्स मी x मानला. सो नायट्रोजन 15चा अबंडन्स किती असेल, इट इज 100 - x. आउट ऑफ 100 हवाला जर x असेल तर हवाला किती असेल 100 - x. आता मी दोघांसाठी लिहितो फॉर्म्युला. माझा फॉर्म्युला काय होता, ॲव्हरेज ॲटॉमिक वेट किंवा ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे काय बोलतायत बोला, विल बी इक्वल टू दी पहिलावाला आयसोटोप हवाला आहेत, सेकंड आयसोटोप आहेत. याच्यासाठी लिहायचं आहे मला M1 N1 जो आता फॉर्म्युला होता. याचा मास किती आहे, याचा मास आहे 14 मल्टिप्लाय बाय याचा अबंडन्स किती आहे x. मास मल्टिप्लाय बाय अबंडन्स पहिल्यावाल्याचा प्लस दुसऱ्यावाल्यासाठी मास किती आहे 15 मल्टिप्लाय बाय अबंडन्स किती आहे 100 - x. आणि डिवाइडमध्ये काय लिहायचा होता, दोघांचा मिळून अबंडन्स, दोघांचा मिळून अबंडन्स किती आहे 100%. बरोबर ना. असा जो ना फॉर्म्युला. फॉर्म्युला काय होता, मास ऑफ फर्स्ट मल्टिप्लाय बाय अबंडन्स ऑफ फर्स्ट प्लस मास ऑफ सेकंड मल्टिप्लाय बाय अबंडन्स ऑफ सेकंड डिवाइड बाय N1 + N2 दोघांचा मिळून अबंडन्स. हाच तर होता ना फॉर्म्युला ॲव्हरेज वेटचा. सो मी पहिल्या आयसोटोपचा लिहिला मास इंटू अबंडन्स. मास किती आहे 14, अबंडन्स किती x मानला मी. सेकंड आयसोटोपसाठी मास किती आहे 15, अबंडन्स मानला मी, इट इज 100 - x. कारण याचा अबंडन्स x होता तर तो डेफिनेटली 100 - x. अँड दोघांचा मिळून अबंडन्स किती 100. याचा मला आन्सर ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे की याचा आन्सर 14.0067 आहे. 14.0067.
आणि मला सांगायचं आहे की याचा अबंडन्स किती असेल, याचा अबंडन्स किती असेल, म्हणजे मला अल्टिमेटली एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. करूयात कॅल्क्युलेट. याला मल्टिप्लाय करूया इकडे. मग याला जर इकडे मल्टिप्लाय केला तर आम्हाला बनेल 1400.67 विल बी इक्वल टू दी 14 इंटू एक्स. हा झाला 14x प्लस 15 मल्टिप्लाय करूयात, इट इज 1500 मायनस 15 मल्टिप्लाय करूयात, इट इज 15 टाइम एक्स. ठीक, प्लस 14 मायनस 14 कॅन्सल, आणि हा वाला प्लस 1500 इकडे आला तर -5 किंवा असं नको. एक मिनिट, इट इज 1400.67 विल बी इक्वल टू दी, याला मी आयासा लिहितो पहिले, 1500 मायनस प्लस 14x मायनस 14x कॅन्सल, शिल्लक किती राहतो -x. आता या एक्सला इकडे घेऊन येऊयात, या नंबरला इकडे घेऊन जाऊयात. सो x विल बी इक्वल टू दी 1500 मायनस 1400.67. ठीक, सो एक्सचा आन्सर याला मायनस करतो मी, इट इज 99.33. मग तुम्हाला एक्स मिळाला म्हणजे तुम्हाला नायट्रोजन 14चा अबंडन्स मिळाला. मग नायट्रोजन 15चा अबंडन्स किती आहे, 100 मायनस एक्स. 100मधून हा वाला नंबर मायनस करा. सो तुमच्याकडे आन्सर येतो नायट्रोजन 14चा अबंडन्स आहे 99.33 अँड 15चा अबंडन्स इट इज 0.67. हा तुमचा आन्सर आहे या क्वेश्चनचा. ठीक आहे, आय होप समजला असेल. आणि हा आहे तुमचा होमवर्क क्वेश्चन. हा क्वेश्चन ट्राय करा आणि जो काय आन्सर येईल कमेंट बॉक्स. नेक्स्ट कन्सेप्ट, ॲव्हरेज मॉलिक्युलर मास. जसा ॲव्हरेज ॲटॉमिक मास होता काही तसाच आहे ॲव्हरेज मॉलिक्युलर मास. दिस कन्सेप्ट इज अप्लाइड फॉर द मिक्सचर ऑफ गॅस. गॅसच्या मिक्सरसाठी आम्हाला कन्सेप्ट अप्लाय करतात की ॲव्हरेज मॉलिक्युलर मास. जर मला एकाच कंटेनरमध्ये 3-4 गॅस प्रोव्हाइड केलेले आहेत, ए गॅस, बी गॅस अँड सी गॅस, या 3 गॅसचा मला ॲव्हरेज मास सांगायचा आहे. ॲव्हरेज मॉलिक्युलर मास, 3 जे मॉलिक्यूल प्रोव्हाइड केलेले आहेत, 3 जे गॅस प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या गॅसचा ॲव्हरेज मास सांगायचा आहे. सो अप्लाइड फॉर दी मिक्सचर ऑफ दी गॅसेस. फॉर्म्युला तोच आहे, पहा, रिपीट सेम फॉर्म्युला. ॲव्हरेज molecular mass is equal to the M1N1 plus M2N2 plus M3N3 plus M4N4 and so on डिवाइड मध्ये N टोटल, सर्वांचा मिळून अबंडन्स. परत तोच वाला फॉर्म्युला आहे. क्वेश्चन पहा, अप्लाय काय करत आहे समजून जाईल. क्वेश्चन, 2 मोल ऑफ CO2 gas and 3 मोल ऑफ SO3 gas present in a container. Calculate the molecular weight of the gas mixture given. माझ्याकडे 2 गॅस आहेत. एक बोललो आहे मला CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस अँड सेकंड बोललेले आहेत मला SO3 गॅस. ठीक, CO2 गॅस किती प्रोव्हाइड केलेला आहे, सो इट इज 2 मोल अँड SO3 गॅस किती प्रोव्हाइड केलेला आहे, इट इज 3 मोल. आणि यांचा सांगायचं आहे मला ॲव्हरेज वेट किती. ठीक आहे, फॉर्म्युला अप्लाय करतो मी. मॉलिक्युलर वेट ॲव्हरेज विल बी इक्वल टू दी, फॉर्म्युला काय आहे माझा, M1N1. M म्हणजे मास, याचा मास किती 44 मल्टिप्लाय बाय याचा अबंडन्स किती 2 मोल प्लस याच्यावर येऊयात, याचा मास किती 80 मल्टिप्लाय बाय याचा अबंडन्स किती 3 अँड डिवाइड बाय दोघांचा मिळून अबंडन्स लिहायचा आहे मला. सो याचा प्लस याचा 3 + 2 5. याला काय जो सॉल्व करू येईल तो तुमचा आन्सर. ठीक आहे, काही असा कॅल्क्युलेट केला जाईल. किंवा सेकंड क्वेश्चन, याचा आन्सर काढा जे काय असेल मी रफ करतो. आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. पहा, सिमिलर टाईपमध्ये सेकंड क्वेश्चन बोलतात की कॅल्क्युलेट दी मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस मिक्सचर इफ 1 मोल ऑफ H2 अँड 2 मोल ऑफ हेलियम प्रेझेंट इन ए कंटेनर. मला 2 गॅस प्रोव्हाइड केले आहेत. एक गॅस प्रोव्हाइड केला आहे H2 गॅस अँड सेकंड गॅस प्रोव्हाइड करत आहेत हेलियम गॅस. ठीक, बोलत आहेत की H2 गॅस आम्हाला आपल्याकडे 1 मोल प्रेझेंट आहे अँड हेलियम गॅस आम्हाला आपल्याकडे 2 मोल प्रेझेंट आहे. तर बोलतात की सांगा
ॲव्हरेज मॉलिक्युलर वेट किती असेल? सो सिम्पल आन्सर, ॲव्हरेज मॉलिक्युलर वेट विल बी इक्वल टू दी M1N1, बरोबर. M1 याचा मास किती? 2 मल्टिप्लाय बाय अबंडन्स 1 झाला M1N1, प्लस याच्यासाठी याचा मास किती? हेलियमचा मास असतो 4 मल्टिप्लाय बाय अबंडन्स 2 डिवाइडमध्ये टोटल अबंडन्स दोघांचा मिळून 2 + 1 3, जो काही होईल आन्सर. बाकी मॅथ सिम्पल आहेत, मॅथ तुम्ही सॉल्व करा. लास्ट क्वेश्चनचा मी मॅथ सॉल्व नव्हता केला, तर जो काय असेल तो मॅथ तुम्ही सॉल्व करा. कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाईप करा की जो काय क्वेश्चन नंबर असेल, ठीक, बरोबर असेल मी थंब प्रोव्हाइड करेल. हा होता सेकंड क्वेश्चन. ठीक, याला हवं याचा आन्सर पहा, काय लिहायचं आहे लिहून घ्या. नेक्स्ट वन इज दी मोल इन टर्म्स ऑफ मास. आपण मोल इन टर्म्स ऑफ एंटिटी पाहिला होता आणि आपला फॉर्म्युला काय बनला होता? इट इज दी नंबर ऑफ एंटिटी डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर. तो मोलचा होता फर्स्ट फॉर्म्युला. आता आपल्याला बाय मोलचा सेकंड फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मास. एक्झाम्पल पहा, एक क्वेश्चन लिहितो पहिले, मला आन्सर द्यात की CH4 मॉलिक्युल आहे, CH4चा मॉलिक्युलर मास किती अँड मोलार मास किती? व्हॉट इज द आन्सर फॉर मॉलिक्युलर मास अँड व्हॉट इज द आन्सर फॉर मोलार मास? मोलार मासलाच काय बोललं जाईल? ग्राम मॉलिक्युलर मास. आन्सर सांगा. इथे तुमचा आन्सर यायला हवा 16 AMU आणि इथे तुमचा आन्सर यायला हवा 16 ग्राम. जर आलेला आहे तर तुम्ही करेक्ट पाथवर चाललेले आहेत, नाही आला आहे तर नाही, देन तुमचा पाथ चुकलेला आहे. तुम्ही मागचावाला कन्सेप्ट व्यवस्थित पहा, देन इथे यात की मॉलिक्युलर मास 16 AMU, मोलार मास 16 ग्राम आहे. म्हणजे मला सिम्पल कोणी म्हटला की 16 ग्राम एवढा मिथेन प्रोव्हाइड केला तर मला किती अमाऊंट प्रोव्हाइड केली, हा क्वेश्चन आहे माझा. की बोलले 16 ग्राम तुम्हाला CH4 प्रोव्हाइड केला. 16 ग्राम काय त्याचा मोलार मास आहे? मोलार मास म्हणजे तो एका मोलचा मास आहे. मग जर तुम्हाला कोणी 16 ग्राम एवढा CH4 प्रोव्हाइड केला म्हणजेच 1 मोल प्रोव्हाइड केला ना, अँड 1 मोल म्हणजेच 6.022 इंटू 10⁻23 एवढा CH4 प्रोव्हाइड केला. जसं मी वॉटरबद्दल बोलतो की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे वॉटरचा मॉलिक्युलर वेट अँड वॉटरचा मोलार वेट किती असेल. वॉटरचा मॉलिक्युलर मास 18 AMU अँड वॉटरचा मोलार मास फक्त AMUला ग्राम लिहायचा आहे 18 ग्राम. मग जर तुम्हाला कोणी 18 ग्राम एवढा वॉटर प्रोव्हाइड केला म्हणजे मोलार मास प्रोव्हाइड केला ना, आणि मोलार मास प्रोव्हाइड केला म्हणजे 1 मोल प्रोव्हाइड केलेला आहे. सिमिलर कन्सेप्ट अप्लाय केला ना मी मिथेनवर. मी बोललो की मिथेन तुम्हाला 16 ग्राम प्रोव्हाइड केला. जर 16 AMU प्रोव्हाइड केला असता म्हणजे एक मिथेनचा मॉलिक्यूल प्रोव्हाइड केला असता, पण जर 16 ग्राम प्रोव्हाइड केला, 16 ग्राम काय मोलार मास म्हणजे तुम्हाला 1 मोल प्रोव्हाइड केला. मग काय मी असा लिहू शकतो का की 16 ग्राम मिथेन म्हणजेच मला 1 मोल प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हेच आन्सर फक्त मला मॅथमॅटिकली हवं आहे. मी असं लिहिलं ना, इट इज 16 डिवाइड बाय 16 म्हणजेच मला 1 मोल प्रोव्हाइड केलेला आहे. आता जर मला क्वेश्चनमध्ये हलकासा चेंज दिला, मला बोलले की 32 ग्राम एवढा मिथेन प्रोव्हाइड केला म्हणजे मला डबल प्रोव्हाइड केला ना, अँड डबल प्रोव्हाइड केला म्हणजे मला 2 मोल प्रोव्हाइड केला. मला फक्त मॅथमॅटिकली हवं आहे. मॅथमॅटिकली काय लिहू मी? मला गिवन किती आहे? 32 डिवाइड बाय 16 आला 2. किंवा मला बोलले की 48 ग्राम एवढा मिथेन प्रोव्हाइड केला म्हणजे ट्रिपल प्रोव्हाइड केला ना, कारण 16 ग्राम देणं म्हणजे 1 मोल देणं. अच्छा, मला काय समजलं 16 ग्राम म्हणजे 1 मोल? कॅल्क्युलेट केलं ना मी की एका मिथेनचा मास किती असतो? 16 AMU एका मिथेनचा. 1 मोल मिथेनचा मास किती असतो? 16 ग्राम. हे कसं आला? थोड्या वेळापूर्वी झालेलं आहे आपलं. आजचा लेक्चर आपण स्टार्ट केल्यानंतर हा थर्ड कन्सेप्ट होता की जेवढा AMU आहे तेवढाच ग्राम लिहा, तो एका मोलचा मास असतो. मग जर कोणी म्हटलं की 16 ग्राम मिथेन प्रोव्हाइड केला म्हणजेच 1 मोल केला, मोलार मास दिलेला आहे. तसं अजून एक्झाम्पल येईल मी यानंतर. ठीक, मला जर बोललेत की 48 ग्राम एवढा प्रोव्हाइड केला म्हणजे ट्रिपल प्रोव्हाइड केला. ट्रिपल प्रोव्हाइड केला म्हणजे 3 मोल प्रोव्हाइड केला. मी मॅथमॅटिकली असा लिहिल का? इट इज 48 डिवाइड बाय 16 बरोबर. किंवा मी वॉटरसाठी सुद्धा लिहितो. इकडे पहा, H2O वॉटर पाणी. मला विचारलं की वॉटरचा मॉलिक्युलर मास किती? मॉलिक्युलर मास म्हणजे मला फक्त एका मॉलिक्युलचा मास हवा आहे, आणि मला माहिती आहे वॉटरच्या एका मॉलिक्युलचा मास 18 AMU एवढा असतो. मला विचारलं की वॉटरचा मोलार मास किती? आता मोलार मास म्हणजे त्या करोडोच्या बंचचा मास, आणि करोडोच्या बंचचा मास काढताना
फक्त AMUला ग्राम लिहायचा असतो. सो माझा आन्सर बनतो 18 ग्राम. आणि दोन्ही नंबर सेम नाही आहेत हे आपलं बोलून झालेलं आहे ऑलरेडी. म्हणजे तुम्हाला 18 ग्राम एवढा पाणी प्रोव्हाइड केला म्हणजे तुम्हाला 1 मोल पाणी प्रोव्हाइड केला. म्हणजेच 6.022 इंटू 10⁻23 एवढे वॉटरचे मॉलिक्यूल प्रोव्हाइड केले. सो कोणी बोललं की 18 ग्राम वॉटर प्रोव्हाइड केला म्हणजेच 1 मोल वॉटर प्रोव्हाइड केलेलं आहे. किंवा बोलले की 18 नाही 36 ग्राम एवढा वाला वॉटर प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजेच 2 मोल प्रोव्हाइड केलेला आहे. किंवा तुम्हाला बोलले की 54 ग्राम एवढा वॉटर प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजेच तो 3 मोल प्रोव्हाइड केलेला आहे. आता हे जे आन्सर मोलमध्ये आलेले आहेत ना की 18 ग्राम म्हणजे 1 मोल, डबल प्रोव्हाइड केला 2 मोल, ट्रिपल प्रोव्हाइड केला 3 मोल, मला हेच फक्त मॅथमॅटिकली हवे आहेत. सो इट इज 18 डिवाइड बाय 18 येईल माझा आन्सर 1 मोल. इट इज 36 डिवाइड बाय 18 येईल आन्सर 2 मोल. किंवा इट इज 54 डिवाइड बाय 18 येईल आन्सर 3 मोल. मग पहा मी प्रत्येक वेळी आन्सर काढतोय कशाचा? मोलचा. की 1 मोल आहे, 2 मोल आहे की 3 मोल आहे. सिमिलरली 1 मोल आहे, 2 मोल आहे की 3 मोल आहे. मी आन्सर प्रत्येक वेळी काढतोय मोलचा. आन्सर काढण्यासाठी मला 18 ग्राम दिला, मी वरती 18 ग्राम दिला. मला 36 ग्राम दिला, मी वरती 36 ग्राम दिला. मला जर 54 ग्राम दिला, मी वरती 54 ग्राम दिला. म्हणजे मला ऑलवेज वरती लिहायचं आहे गिवन मास. तो इकडे पण मी तेच केलेलं आहे की मला 16 ग्राम दिला, मी वरती 16 ग्राम लिहिला. मला 32 ग्राम दिला, मी वरती 32 लिहिला. 48 दिला, वरती 48 लिहिला. सो अबावमध्ये काय लिहायचं आहे? गिवन मास. अँड डिवाइडमध्ये वॉटरचा मोलार मास किती? 18. डिवाइडमध्ये 18. सो डिवाइडमध्ये मोलार मास. इकडे पण सेम केलं ना. क्वेश्चन सॉल्व कोणाचा होतोय? हा मिथेनचा मोलार मास किती? 16. डिवाइडमध्ये 16. सो मोलचा आपल्याकडे फॉर्म्युला बनतो, जो काय तुम्हाला मास दिला असेल दॅट गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. जे तुमचे आन्सर लॉजिकली येत आहेत तेच मी मॅथमॅटिकली आणतो आहेत. की लॉजिकली 16 ग्राम देणं म्हणजे 1 मोल, 32 ग्राम देणं म्हणजे 2 मोल कारण दुप्पट प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि 48 ग्राम देणं म्हणजे 3 मोल कारण 3 पट प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे आन्सर तुम्ही लॉजिकली सांगताय ना की लॉजिकली समजतंय दुप्पट केलेलं आहे 2 मोल, तिप्पट केलेलं आहे 3 मोल. यालाच फक्त मॅथमॅटिकली कसं आणला? गिवन मास बाय मोलार मासनं. इथे पण सिम्पली डबल प्रोव्हाइड केला 2 मोल, ट्रिपल प्रोव्हाइड केला 3 मोल. जे आन्सर तुमचे लॉजिकली आले तेच आन्सर मॅथमॅटिकली काढले कोणत्या वाल्या फॉर्म्युल्यानं? बाय दी गिवन मास बाय मोलार मास. हा बनला मोलचा सेकंड फॉर्म्युला. मी गिवन माससाठी रिअरेंज करू शकतो की सध्या माझा फॉर्म्युला आहे मोल्स इक्वल टू गिवन मास बाय मोलार मास. गिवन मास will be equal to the moles multiply by molar mass. काही एवढा वाला पार्ट आपल्याला आज कवर करायचा होता. आणि हा जो आपण पार्ट पाहिलेला आहे मोलचा गिवन मास बाय मोलार मास याचे क्वेश्चन. देन आपण जो इनिशियली फॉर्म्युला पाहिला होता की 1 में कितना इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. देन आपण त्याला थोडा मॉडिफाय केला होता पहा की नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ एंटिटी. 1 में कितना इंटू नंबर ऑफ एंटिटी ना. सो तो एंटिटीसाठी फॉर्म्युला होता मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. सो आपण एक नवीन फॉर्म्युला डिझाईन केला होता. जर तुम्ही हे रिवाइज केले तर मी काय बोलतोय तुम्हाला समजतंय की फॉर्म्युला होता गिवन एंटिटीज 1 में कितना इंटू गिवन एंटिटीज. 1 में कितना आहे असा आहे. गिवन एंटिटीचा नवीन फॉर्म्युला होता इट इज मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. त्यामध्ये मोल फिक्स होता की ॲव्होगाड्रो नंबर फिक्स होता, मोल नाही. ॲव्होगाड्रो नंबर फिक्स होता 6.022 10⁻23. फक्त मोलमध्ये पार्ट शिल्लक होता. आणि मोल कॅल्क्युलेट करायचं आपण आत्तापर्यंत एकच फॉर्म्युला पाहिला होता गिवन पार्टिकल्स बाय ॲव्होगाड्रो नंबर, गिवन एंटिटी बाय ॲव्होगाड्रो नंबर. सेकंड फॉर्म्युलाला गिवन मास बाय मोलार मास. मग मोलच्या या फॉर्म्युलावर आपण जो नेक्स्ट लेक्चर आहे मॅक्सिमम तो क्वेश्चन बेस्ड लेक्चर चालेल. त्यामुळे आपण मोल काढायला कॅल्क्युलेट करायला शिकूयात की गिवन मास बाय मोलार मासनं मोल कॅल्क्युलेट करणे. देन जर मोल दिले असतील तर मास कॅल्क्युलेट करणे. देन कॅल्क्युलेशन ऑफ ॲटम्स, कॅल्क्युलेशन ऑफ मॉलिक्युल्स, कॅल्क्युलेशन ऑफ प्रोटॉन्स, कॅल्क्युलेशन ऑफ न्यूट्रॉन, कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन, कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज. जेवढे काय आपण इनिशियली पाहिले होते ना ज्यामध्ये एंटिटी मी प्रोव्हाइड करत होतो, आता बिना एंटिटी प्रोव्हाइड करता जर मला फक्त मास प्रोव्हाइड केला असेल तर मी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, चार्ज याला कसा कॅल्क्युलेट करेल. किंवा जर मला मोल दिला असेल तर मी मास कसा काढू शकतो, मला मास दिला असेल तर मी मोल कसा काढू शकतो. हा वाला आपला नेक्स्ट लेक्चर चालेल.
सर्वात बेटर वे की तुम्ही यावाल्या पार्टपर्यंत व्यवस्थित पाहून या, व्यवस्थित रिवाईज करून या अँड फॉर्म्युला मेमोराईज करून या. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.